पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाल्यांची महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। पाणी तुंबू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक सूचना दिल्या। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबण्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत तसेच नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। ही पाहणी महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त सोनाली यादव, नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते। जुना पुणा नाका, बाळे परिसरातील वैष्णवी हाइट्स, उमानगर येथील शरदचंद्र पवार शाळेजवळील नाला, स्पर्श हॉस्पिटल परिसर, गुलमोहर अपार्टमेंट, 6 कमान, 14 कमान, यशनगर आणि 54 मीटर रस्ता परिसरातील नाल्यांची पाहणी करण्यात आली। यावेळी नाल्यांमधील गाळ, अतिक्रमणे, पाण्याचा निचरा आणि अडथळ्यांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली। महापौर विनायक कोंड्याल यांनी नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। तसेच पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणारे छोटे पूल व अन्य अडथळे हटवून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले। पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ देणार नाही। शहरातील सर्व प्रमुख नाल्यांची स्वच्छता, दुरुस्ती आणि पूर्वतयारीची कामे वेगाने सुरू असून ज्या ठिकाणी समस्या आढळतील त्या तात्काळ सोडवण्यात येतील असे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले।